नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना 3% DA वाढ, जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासन सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी, निम सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2025 पासून 3% वाढ लागू केली आहे। त्याच धर्तीवर राज्य शासन देखील आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 3% DA वाढ लागू करण्याच्या तयारीत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासन सेवेतील सर्व पात्र कर्मचारी व पेन्शनधारकांना ही DA वाढ लागू करण्यात येणार असून या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरीस निर्गमित होण्याची शक्यता आहे। हा निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% पर्यंत पोहोचणार आहे। केंद्र सरकारने 1 जुलै 2025 पासून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3% वाढ लागू केल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वाढून 58% झाला आहे। त्याच धर्तीवर राज्य शासन देखील आपल्या कर्मचाऱ्यांना समान लाभ देण्याची तयारी करत आहे। त्यामुळे राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झालेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही DA वाढ 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात येणार असल्यामुळे त्या कालावधीपासूनची थकबाकी देखील राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना अदा केली जाणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक रकमी फरक रक्कम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा आधार मिळणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ही 3% DA वाढ जानेवारी महिन्याच्या वेतनात समाविष्ट करून फेब्रुवारी महिन्यात दिल्या जाणाऱ्या पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत अदा केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे पेन्शनधारकांनाही फेब्रुवारी महिन्यात मिळणाऱ्या पेन्शन देयकासोबत वाढीव DA आणि थकबाकी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एकूणच राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही DA वाढ आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरणार असून आता सर्वांचे लक्ष जानेवारी महिन्याच्या अखेरीस जाहीर होणाऱ्या अधिकृत शासन निर्णयाकडे लागले आहे। निर्णय जाहीर झाल्यानंतर याबाबतची संपूर्ण व अंतिम माहिती स्पष्ट होणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।